नमस्कार, मी मनीषा कुलकर्णी आपल्यासमोर आज माझ्या चॅनल द्वारे मी आपल्यासमोर एक नामदेवांचा अभंग सादर करणार आहे। सध्या वारी आषाढी एकादशीनिमित्त जी वारी पंढरपूरला चालली आहे ते सगळीकडे वारं आहे आणि अशी 15-3 आठवडे चालणारी वारी त्या निमित्तानं एक सगळ्यांचा सहवास सत्संग घडतो आणि म्हणून ही वारी सुरू झालेली आहे। प्रत्येक संताला एकमेकाला भेटण्याचं आणि ज्याला पांडुरंगाने दर्शन दिले अशा माणसांची संगत मिळावी म्हणून ही वारी सुरू झाली असं म्हणतात। आता मी नामदेवांचा एक अभंग आपल्यासमोर एक सादर करणार आहे। या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की आपले महाराष्ट्रीयन लोक मराठी अभंग सादर करतीलच, परंतु हा जो अभंग मी म्हणणार आहे तो एका अमराठी माणसानं म्हणजेच आपल्या मन्ना डे यांनी या बंगाली गायकांनी हा अभंग म्हणलेला आहे। अतिशय सुंदर म्हणलेला आहे आणि हा मला खूप आवडतो त्यांनी म्हणलेला अभंग, म्हणून मी तो आपल्यासमोर सादर करणार आहे। विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विटेवरी उभा दिनांचा कैवारी, विटेवरी उभा दिनांचा कैवारी, भेटाया उभारी दोन्ही बाया, भेटाया उभारी दोन्ही बाया, विटेवरी उभा दिनांचा कैवारी, गुण दोष त्यांचे न पाहेची डोळा, गुण दोष त्यांचे न पाहेची डोळा, भेटे वेळोवेळा केशीराज, भेटे वेळोवेळा केशीराज। नामदेव काय म्हणतात, कधीही जावा तुम्ही तो आपल्याला भेटणारच। विटेवरी उभा दिनांचा कैवारी, विटेवरी उभा दिनांचा कैवारी, ऐसा दयावंत घेत समाचार, ऐसा दयावंत घेत समाचार, लहान थोर सांभाळतो, त्याच्याकडं गरीब श्रीमंत कोणीही नाही, जो भक्त आहे तो आपलाच आहे, तो गरीब असू दे श्रीमंत असू दे। ऐसा दयावंत घेत समाचार, लहान थोर सांभाळीतो, सगळ्यांना सांभाळतो, लहान थोर सांभाळीतो, विटेवरी उभा दिनांचा कैवारी, सर्वालागी देतो समान दर्शन, सर्वालागी देतो समान दर्शन, सगळ्यांना दर्शन देतो, पण आपण मात्र कुठं उभा राहिलाय, एका विटेवर उभा राहिलाय। उभा तो आपण समपायी, उभा तो आपण समपायी, विटेवरी उभा दिनांचा कैवारी, नामा म्हणत या संतांची आवडी, याला इतके आपले संत लोकप्रिय आहेत, इतके भक्त लोकप्रिय आहेत की तो कडाडून त्यांना भेटण्यासाठी सतत तयार असतो। नामा म्हणत या संतांची आवडी, नामा म्हणत या संतांची आवडी, भेटावया कडाडी उभाची असे, विटेवर अखंड उभा आहे, भेटावया कडाडी उभाची असे, विटेवरी उभा दिनांचा कैवारी, विटेवरी उभा
दिनांचा कैवारी, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. धन्यवाद. माझा जर अभंग आवडला असेल तर माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण कॉमेंट्स द्या. मलाही तेवढं जरा बरं वाटतं. त्या कॉमेंट्स वाचल्या की स्फूर्ती येते आणि असेच काही मी गोष्टी आपल्यासमोर सादर करत असते. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी.